बारामती या गावचं नाव जरी काढलं तरी दुसरं नाव लगेच समोर येतं ते म्हणजे शरद पवार यांचं। शरद पवार यांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण आणि उद्योग अशा वेगवेगळ्या माध्यमातून बारामती उभी केली। तर बारामतीला बालेकिल्ला सुद्धा तयार केलं। मात्र 90च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी हा बालेकिल्ला सांभाळला आणि पवारांनंतर बारामतीची सगळी सूत्र ही अजित पवार यांच्या हातात गेली। 1993 साली शरद पवार हे बारामतीचे खासदार झाले आणि दिल्लीला गेले। तर दिल्लीत असलेलेच अजित पवार त्याच वेळी बारामतीचे आमदार झाले। तिथपासून ते आजपर्यंत अजित पवारांनी बारामती सोडलेली नाहीये। मागच्या 30 ते 35 वर्षांपासून अजित पवार आणि बारामती हे एक वेगळंच समीकरण तयार झाले। तर एक प्रकारे त्यांचं वर्चस्व सुद्धा बारामतीवरती आहे। अजितदादांचा वेगळा गट आणि चाहता वर्ग सुद्धा या जिल्ह्यात निर्माण झालाय। आणि अजितदादांचा हा चाहता वर्ग किती होता हे आकडेवारीत जर का सांगायचं झालं तर मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती विधानसभा मतदारसंघाकडून भाजपच्या कांचन कुल यांना 47,068 इतकी मतं मिळाली होती। तर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार असणाऱ्या सुप्रिया सुळे यांना 1,74,986 इतकी मतं मिळाली होती। तर एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघामधून सुळेंना 1,27,000चे लीड मिळालं होतं। आणि त्याच वेळी विधानसभा निवडणुकीमध्ये याच बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना 30,000 इतकी मतं मिळाली। तर राष्ट्रवादीकडून अजित पवारांना तब्बल 1,95,000 इतकी मतं मिळाली होती। तेव्हा तब्बल 1,65,000 मतांच्या फरकाने अजितदादा विजयी झाले होते। तर सुप्रिया सुळेंपेक्षा अजितदादांना इथं 38,000 मतं ही जास्त मिळाली होती। कदाचित याच सगळ्या कारणांमुळे खुद्द शरद पवार यांनीही बारामतीमध्ये फारसं लक्ष घातलेलं नव्हतं। गावच्या सरपंचापासून ते मतदारसंघातील प्रकल्पांपर्यंतचे सगळेच निर्णय हे अजितदादाच घ्यायचे। निवडणूक प्रचारालाही अजितदादा कधीच बारामतीमध्ये नसतात। कण्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ फोडून अजितदादा हे प्रचाराचा शुभारंभ करायचे आणि त्यानंतर ते थेट निवडणुकीच्या सांगता सभेलाच बारामतीत यायचे। आणि रोहित पवार यांनीही याच समीकरणामुळे कर्जत जामखेड मतदारसंघाचा रस्ता पकडला। तिथं त्यांनी पक्ष बांधला आणि 2019 मध्ये घड्याळाचा गजरही केला। मात्र आता अजितदादांच्या बंडानंतर रोहित पवार यांनी बारामतीमध्ये आपला जम बसवायला सुरुवात केली आहे का असा सवाल विचारला जातोय। आणि याचं कारण म्हणजे बारामतीमध्ये सध्या पाहायला मिळालेलं एक चित्र आहे। तर रोहित पवार यांना पुन्हा ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं शक्ती प्रदर्शन सुरू होतं आणि त्याच वेळी अजितदादांच्या बारामतीमध्ये सुद्धा रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। तर बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या फोडतही आंदोलन केलं आणि त्यावेळी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत ईडीचा जाहीर निषेध सुद्धा व्यक्त केला। आता ही घटना किंवा हा प्रसंग आपल्याला कदाचित लहान वाटू शकतो, मात्र ज्यांनी अजितदादांच्या बारामतीमधील राजकारणाचा अभ्यास केलाय आणि ज्यांना अजितदादांच्या राजकीय ताकदीची जाणीव आहे त्यांनाच या प्रसंगाचं महत्त्व लक्षात येऊ शकतं। आणि आधीच रोहित पवार हे पक्षात अजितदादांची जागा घेऊ पाहत आहेत अशा चर्चा सुरू असताना आता अजितदादांच्याच बारामतीमध्ये रोहित पवार यांचे कार्यकर्ते पाहायला मिळाल्याने ते इथंही अजितदादांची जागा घेत आहेत का असा सवाल मात्र आता सगळीकडूनच विचारला जातोय। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्स अप मराठी।